मित्रांनो, एक वेळेस अंधभक्त परवडले, परंतु हे राजकीय गिधाडं फार फार बेकार. मित्रांनो, हे राजकारण इतकं 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 बेकार आहे. काल संपूर्ण महाराष्ट्र हळहळत होता, संपूर्ण महाराष्ट्र रडत होता. लक्षात ठेवा, अगदी बांधावरचा माणूस रडत होता. आणि असं असताना आज लगेच अजित पवार यांचा अग्नी शांतही होत नाही. एकीकडे त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम सुरू आहे, घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि अशामध्ये वर्षा बंगल्यावर मीटिंग होत आहे. या लोकांना एन केन प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायचा आहे, सत्ता आपल्या ताब्यामध्ये घ्यायची आहे. कोणाला मंत्रीपद हवं आहे, कोणाला पालकमंत्री व्हायचं आहे. आणि ही राजकीय गिधाडं राष्ट्रवादी गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान आहे, महाराष्ट्रातील तमाम जनतेने सजग होणं गरजेचं आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं. लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही अजित पवार सारख्या, लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही अजित पवार यांच्यासारख्या एका सक्षम माणसाला जी मदत करायला हवी होती, जो पाठिंबा द्यायला हवा होता, तो संपूर्ण जनतेने दिला नाही. परंतु काल या 2 दिवसामध्ये जनतेच्या लक्षामध्ये आलेला आहे की अजित पवार खरंच कामाचा माणूस होता. आणि ही जर भावना जर तुमची सच्ची असेल तर प्रत्येकाने आता बोलणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे. आजकाल सोशल मीडियामध्ये भरपूर ताकद आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे मोबाईल आहे, हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. फेसबुकवर जा, पोस्ट करा, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर, सगळीकडे या गिधाडांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाचवा. हे टपलेले आहेत, यांचं नियोजन झालेलं आहे. अरे कोण तो प्रफुल्ल पटेल, कोण ओळखते त्याला महाराष्ट्रामध्ये? कुठून एक सरपंच म्हणून निवडून येण्याची क्षमता नाही, कसलाही जनाधार नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. पक्षीय राजकारण जरी असलं, पक्षीय पद्धती जरी असली, तरी सुद्धा त्या पक्षाला जनाधार असावा लागतो. आणि जनता कुणाच्या पाठीमागे आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही येणार हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर आपण सर्वसामान्य लोक बोलू शकत नाहीत. खरं तर यावेळी त्यांनी एकत्र यायला हवं, परंतु राष्ट्रीय अध्यक्षपद कसल्याही परिस्थितीमध्ये, लक्षात ठेवा, प्रफुल्ल पटेल यांच्या ताब्यात जाता कामा नये. राष्ट्रीय अध्यक्षपद यावेळेस एकतर सुप्रिया सुळे, लक्षात ठेवा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार या तिघापैकी कोणाकडे एकाकडे तरी जायला हवं. आणि दोनही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र येऊन जर सत्तेसोबत जाणार असतील तर लक्षात घ्या, डेप्युटी CM हे सुप्रिया सुळे यांना बनवायला हवं. लक्षात घ्या, डेप्युटी CM हे सुप्रिया सुळे यांना बनवायला हवं. आणि राज्याचं अर्थमंत्रीपदसुद्धा त्यांना भेटायला हवं. परंतु अशा पद्धतीची कोणतीही चर्चा नाही, अशा पद्धतीची कोणतीही लॉबिंग नाही. आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे सुनील तटकरे असतील किंवा अन्य जे कोणी आहेत, तुम्हाला सगळ्यांना नावं माहीत आहेत. परंतु कशा पद्धतीने जनतेने सावध होणं का गरजेचं आहे? कारण हा महाराष्ट्र गिळंकृत केला जात आहे. एकतर या महाराष्ट्रातून, या महाराष्ट्राचा जो आत्मा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर हे या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. आणि या आत्मावर ज्याने घाव केला, जो भगतसिंह कोश्यारी, त्याला पद्मभूषण पुरस्कार दिला जात आहे. आणि त्याला शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे लोक देत आहेत. व तो आचार्य तुषार भोसलेने त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अरे किती विकृत माणसे आहात तुम्ही. महात्मा फुलेंचा अपमान करणाराला पद्मभूषण पुरस्कार दिला जातो आणि एक महाराष्ट्रातील व्यक्ती, महाराष्ट्रातील नेते त्या भगतसिंह कोश्यारीचं अभिनंदन करतात. याच्यापेक्षा दुर्दैव नेमकं काय आहे? त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने इथून मागं काय झालं लक्षात ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, भ्रष्टाचार हा मुद्दा नाही. भ्रष्टाचारामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांचा बाप आहे भारतीय जनता पार्टी. सगळेच आकांत बुडालेले आहेत. त्यामुळे येथे भ्रष्टाचार हा मुद्दा नाही. येथे मुद्दा आहे महाराष्ट्र वाचला पाहिजे, महाराष्ट्र धर्म वाचला पाहिजे. जर आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा असेल, महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल, आपली परंपरा वाचवायची असेल, आपलं राज्य वाचवायचं असेल, तर मित्रांनो प्रत्येकाला बोलावं लागणार आहे. जनभावना लक्षात ठेवा. राजकारण
क्रूर असतं. हे राजकीय नेते तर पार गिधाडं आहेत, लक्षात घ्या. हे राजकीय नेते पार टपून बसलेले गिधाडं आहेत. यांच्याकडे दया, मया, भावना, प्रेम या गोष्टी नसतात. या अत्यंत क्रूर असतात, लक्षात घ्या. भावनाशून्य असतात. हे बोलतील एक, रडतील, डोळ्यामध्ये मोठमोठाले अश्रू आणतील, परंतु यांच्या मनामध्ये वेगळंच असतं. काही जणांना तर डोळ्यात अश्रू आणि आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, असेही काही जण आहेत. काही जण मनातून रडत आहेत, परंतु काही जण असे सुद्धा आहेत. त्यामुळे हे राजकारण समजून घ्या मित्रांनो. आणि त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील लोकांना विनंती आहे, बोला. जनभावना लक्षात ठेवा. हे लोक जनभावनेचा विचार करणार नाहीत, परंतु सोशल मीडियामध्ये एक अशी ताकद आहे आणि ती ताकद दाखवून द्या. आणि त्या ताकदीच्या जीवावर आपण भलं सरकारला सुद्धा नमवू शकतो. ती ताकद या जनभावनेमध्ये आहे. कारण लोकशाही या जनभावनेच्या लोकांच्या पायावर उभा आहे. आणि त्यामुळे हे लोक, या लोकांनी जर राष्ट्रवादी गिळंकृत केली तर इतिहास माफ करणार नाही. महाराष्ट्र धर्म संपला म्हणून समजा. आणि मग यावरून अजून एक दाट धुकं निर्माण होत आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावरती किंवा खास करून हिंदी मीडियावरती, लक्षात ठेवा, अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे घातपाताचा. आणि ज्या पद्धतीचं आता हे राजकारण सुरू होत आहे, मग त्यावरून हा घातपाताचा संशय अजून बळावत आहे. कारण एवढं सेफ मानलं जाणारं विमान अशा पद्धतीने कोसळतं कसं काय, हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि खरं तर आतापर्यंत त्याचा हेच जर अमेरिका, युरोपियन कंट्रीजमध्ये जर झालं असतं, तर आज त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे हे आज लगेच सगळा रिपोर्ट एका दिवसामध्ये येऊ शकतो. इतकं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे, एवढं विज्ञान पुढं गेलेलं आहे, परंतु हे समोर का येऊ दिलं जात नाही. म्हणजे काहीतरी काळबेर आहे का असं म्हणायला सुद्धा 1% का होईना वाव आहे. आता यामध्ये कोणाचा हात आहे कोणाचा नाही तो तपासाचा भाग आहे. परंतु करोडो लोकांच्या मनामध्ये संशय आहे. अनेकांच्या कॉमेंट आहेत तशा, अनेकांच्या पोस्ट आहेत, अनेकांनी त्यावर व्हिडिओज बनवलेले आहेत. म्हणजे करोडो लोक जर संशय घेत असतील तर त्याचा तपास कधी होणार, ते कधी बाहेर येणार. आणि हे कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे, जनभावनेचा, लोकभावनेचा विचार न करता, लोकांच्या मनामध्ये काय आहे याचा विचार न करता ही राजकीय गिधाडं जर अशा पद्धतीने पक्ष गिळंकृत करायला जर टपलेली असतील तर मित्रांनो विचार करणं गरजेचं आहे. उद्या ज्या लोकांना तिकडं भाजपसोबत जायचंय त्यांना खुशाल जाऊ द्या, काही हरकत नाही. परंतु लोक हो, ही वेळ आहे तुम्हाला महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहायची. आणि महाराष्ट्र धर्म जर टिकवायचा असेल तर मित्रांनो आपल्याला या स्थानिक पक्षांना मदत करणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी उभा राहणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. कारण राजकारण हे आता केवळ दिल्लीपुरतं किंवा मुंबईपुरतं, पुण्यापुरतं, बारामतीपुरतं मर्यादित नसून राजकारण हे तुमच्या घरापर्यंत आलेलं आहे. गोष्ट तुमच्या घरापर्यंत आलेली आहे. गोष्ट तुमच्या अस्मितेची आहे. गोष्ट तुमच्या अस्तित्वाची आहे. त्यामुळे बोला आणि या राजकीय गिधाडांना त्यांची जागा दाखवा. हे लोक हो तुम्हीच करू शकता, लक्षात घ्या. जास्तीत जास्त मत मांडा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.